गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर आंबेडकर विरोधी वक्तव्याच्या विरोधात नेते रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन संपन्न। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले अपमानास्पद विधानाचा निषेधार्थ 20 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी डॉक्टर आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून घोषणा देत खंडाळा तहसीलदारांना निवेदन देऊन विविध नेत्यांनी भाषणे करण्यात आली। कार्यक्रमास रामभाऊ वाघमोडे, अभिजित भोसले, सौ हेमा साळुंके, ॲडव्होकेट इम्तियाज खान, संजय कदम, रफिक खान, मुनी पठाण आदी खंडाळा तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, विभाग प्रमुख, महिला आघाडी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। आपण पाहताय मानदेश न्यूज। मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार जाहीर माफी मागावी असे आमचे या निवेदनाद्वारे आपणास मागणी आहे। संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे अपशब्द वापरले त्याबाबत या देशातील 140 कोटी जनतेतून त्या प्रतिक्रिया उमटत आहेत। प्रथमतः मी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। खरं तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान दिलं आणि इथल्या 140 कोटी जनतेचं त्यांनी संरक्षण केलं, या भूतलावर असणारा निसर्ग जरी असेल, वन्य प्राणी असतील, मानव प्राणी आहे, या भूतलावरील सर्वच प्राण्यांच्या बाबतीमध्ये, मानवांच्या बाबतीमध्ये त्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ घटना मानली जाते या भारताची राज्यघटना आहे। मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन की या देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजी, या मोदीजींनी संसदमध्ये जाताना त्या संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं होतं आणि संविधानाला ते नतमस्तक झाले होते। मग मला या देशाच्या पंतप्रधानांना विचारायचं आहे की आपण जर संविधान प्रेमी असाल, आपण जर संविधानाचा या ठिकाणी पवित्र मानत असता, तर मग तुमच्याच कॅबिनेटमधले जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांचं जे वक्तव्य आहे, या वक्तव्यामुळे या देशातील सर्व जनतेच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत। मी प्रशासनाला येथून एक संदेश देऊ इच्छितो की खरं तर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान साहेब आणि या देशाचे राष्ट्रपती यांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे, या गृहमंत्र्यांवर तात्काळ कारवाई करावी। या आमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। मात्र जर येत्या 8 दिवसामध्ये याच्यावर जर निर्णय झाला नाही तर मात्र होणाऱ्या परिणामास सर्वस्वी गृहमंत्री हे जबाबदार असतील, एवढंच मी या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो। जय भीम, जय भारत। आंबेडकरांची कधीच बरोबरी होऊ शकत नाही हेही या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो। परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांची तेवढी उंची नव्हती, तरी देखील त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महान व्यक्तिमत्वाविषयी हे अतिशय म्हणजे अपमानास्पद त्यांनी भाषेमध्ये, टोनिंगमध्ये हे जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही सर्व आंबेडकर प्रेमी जनता, संविधान प्रेमी जनता निषेध करतो आणि संबंधित जे भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि देत नसतील तर त्यांच्यावर या मोदी सरकारने योग्य ती कारवाई करावी, एवढं मी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो। अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अमित शहा मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय घटना संविधानाचा विजय असो। भारतीय संसदेमध्ये आपले भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न, भारतरत्न, आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य करताना अतिशय चेष्टा कुचेष्टा केल्यासारखी त्यांचे हावभाव करून, अशा प्रकारे वक्तव्य करून तमाम संविधानप्रेमी जनतेचा घोर अपमान केलेला आहे। या ठिकाणी सर्वत्रच, सर्व भारतामध्ये या घटनेचा तीव्र निषेध हा केला जात आहे। जागोजागी प्रखर आंदोलनं केली जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही खंडाळा तहसीलदार यांना, सर्व संविधानप्रेमी जनतेने या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। आणि गृहमंत्री अमित शहा, मला तर वाटतंय गृहमंत्री अमित शहा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काहीच अभ्यास नाहीये, एक टक्का सुद्धा अभ्यास नाहीये की त्या विश्वरत्न, भारतरत्न आणि संविधान लिहिणारे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा किती डिग्र्या होत्या। भारतातच नव्हे तर जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठं मानाचं स्थान आहे। जसं रामदास भाईंनी सांगितलं की बाबा भारताचं संविधान हे अख्ख्या जगामध्ये त्याची प्रशंसा होत असती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव युनोमध्ये आणि अमेरिका, कॅनडा, पाश्चात्य देशांमध्ये देखील आदराने घेतलं जातंय। आणि अमित शहांची पार्श्वभूमी बघितली तर गुजरातची दंगल, सोहराबुद्दीन एन्काउंटर, तुलसी प्रजापती एन्काउंटर, जस्टिस लोया हत्याकांड किंवा जस्टिस लोया यांचा जो संशयास्पद मृत्यू झाला, ह्याच्यामध्ये अमित शहा जे गृहमंत्री आहेत यांना सुप्रीम कोर्टाने 4 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी तडीपार केलेलं होतं। संविधान दिले, माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले, त्या अधिकारानुसार हे देशाचे गृहमंत्री आपल्या बाबासाहेबांना जर वाईट वाकडा शब्द बोलत असेल तर या देशाचे गृहमंत्री तुम्ही पदावर बसून उपयोग काय? हे आमच्या कोट्यवधी जनतेला माणूस म्हणण्याचे अधिकार दिले। आमच्या बाबासाहेबाला जर गाले देत असेल, आमच्या रक्ताचे पाणी झाले तर सांडेल, पण आम्ही मागे हटणार नाही। या तुम्ही गृहमंत्री राजीनामा लवकरात लवकर राजीनामा द्यावे, एवढं बोलून मी जागेवर थांबतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अमित शहा मुर्दाबाद, अमित शहा यांचा मुर्दाबाद, धिक्कार। भारत देशाचे माननीय गृहमंत्री अमितजी शहा यांना ज्या संविधानाने त्या पदावर बसण्याचा अधिकार दिला, जे संविधान आपल्या देशाचे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानामुळे जे अमित शहा यांना अधिकार मिळाला आणि जी खुर्ची मिळाली, त्या खुर्चीच्या 15 वर्षाच्या नादात, मस्तीच्या नादात त्या व्यक्तीने जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे, त्या अपमानाचा पाठीशी घालण्यासारखं कुठल्याही पक्षाला व कुठल्याही भारतातल्या 140 कोटी जनतेला काहीही हरकत नाही त्या व्यक्तीला पाठीशी घालण्याची। परंतु राजकीय ताणतणाव निर्माण करणे हे या पक्षाचं, भारतीय जनता पार्टीचं काम झालेलं आहे। आणि या सर्वांचा निषेध करण्यासाठी एकतर अमित शहा यांनी या भारताच्या 140 कोटी जनतेची माफी मागावी, अन्यथा या देशाचे पंतप्रधान ज्यांनी या संविधानाला पाया पडून ज्यांनी संसदेत पाय ठेवला, त्या नरेंद्र मोदी साहेबांनी अमित साहेबांचा राजीनामा घ्यावा, एवढंच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।